गावात काम करतोय म्हणजे तो चुकीचं करतोय असं होत नाही दादा. तुम्ही नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्याला नेहमीच सेवेत आणताय, गावातल्यामध्ये काम करणाऱ्या त्या गावातल्या कर्मचाऱ्याला, रोजगार सेवकाला आपणही त्याच्यासाठी एक निर्णय घेतला पाहिजे. अनायसे दादा इथे उपस्थितीत आहे. दादा 3 महिने झाले दिव्यांगाला महिना भेटला नाही, 3 महिन्यापासून. म्हणजे आपले संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जे 1500 रुपये आपण मानधन देतो ते 3 महिन्यापासून भेटले नाही, 3 महिन्यापासून. ही व्यवस्था का होत नाही? तुम्ही वित्तमंत्री आहे तर आमच्याकडून तुमच्याकडून अपेक्षा आहे का या सगळ्या श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजना 5 तारखेच्या त्यांना पैसे भेटले पाहिजे अशी तसदी घ्या. त्यावर तुम्ही कुठेतरी आता बोला का इतक्या दिवसात आम्ही 5 तारखेच्या आत पैसे देऊ. सन्माननीय बच्चू कडू साहेबांनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा इथं उपस्थित केलेला. तर ते झालं असं की तुम्हाला माहितीच आहे की विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आणि या अधिवेशनामध्ये बच्चू कडू यांनी बोलत असताना अजित पवार यांना आडेहात घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात रास्त मुद्दा त्यांनी मांडला होता की ज्या पद्धतीनं आमदारांचे पगार 5 तारखेच्या आत आपल्या खात्यामध्ये जमा होतात त्या पद्धतीनं संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल किंवा दिव्यांगाचे पैसे 5 तारखेच्या आत त्यांच्या खात्याला का जमा होत नाही असा सवाल बच्चू कडूंनी रोखठोक अजितदादांना विचारला. आणि तुम्ही यासाठी काहीतरी करा, तुम्ही अर्थमंत्री आहात अशी विनंती त्यांना केली. त्यावर लगेच माझ्या सहीनिशी आदेश काढतो असं रोखठोक उत्तर अजितदादा पवार यांनी बच्चू कडूंना दिलं. गरिबांचे पैसे ज्या काही योजना या गरिबांच्या करतायत, सर्वसामान्यांच्या करतायत, त्या सगळ्या योजनांचे पैसे हे तातडीनं 5 तारखेपर्यंतच कसे जातील याबद्दलचे नवीन आदेश मी माझ्या सहीनंच काढतो.